रामेश्वर कृषी मार्केट बंद, आवारात शुकशुकाट, कोट्यवधींची उलाढाल ठप्प. प्रथम दर्शनी दिसणाऱ्या परिस्थितीनुसार पणन संचालनालयाने परवाना रद्द केल्यानंतर आज महात्मा फुले नगर येथील श्री रामेश्वर कृषी मार्केट येथे व्यवहार बंद असल्याचे दिसून आले. बाजार आवारात नेहमीची वर्दळ नसून संपूर्ण परिसरात शुकशुकाटाचे चित्र पाहायला मिळाले. स्थानिक स्तरावर मिळालेल्या माहितीनुसार या बाजारातून होणारी कोट्यवधी रुपयांची शेतमालाची उलाढाल सध्या ठप्प झाली आहे. बाजार बंद राहिल्यामुळे शेतकरी, व्यापारी तसेच संबंधित व्यवहारांवर त्याचा परिणाम होत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. याशिवाय बाजाराशी संबंधित कर्मचारी, खळ्यांवरील मजूर, वजन काटा चालक, हमाल तसेच हॉटेल व इतर लघु व्यावसायिकांच्या रोजगारावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मात्र याबाबतची अधिकृत आकडेवारी अथवा संबंधित विभागाचे अधिकृत मत अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान रामेश्वर कृषी मार्केटचे व्यवस्थापन या प्रकरणावर लवकरच आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येते. परवाना रद्द झाल्यानंतर पुढे कोणती भूमिका घेतली जाणार, शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणती पावले उचलली जाणार आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया कशी असेल याकडे देवळा तालुक्यासह संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणात थकीत रकमेबाबत संबंधित शेतकऱ्यांची भूमिका आणि रामेश्वर कृषी मार्केट व्यवस्थापनाची अधिकृत भूमिका जाणून घेण्याचा S9 TV न्यूजचा प्रयत्न सुरू आहे. दोन्ही बाजूंची भूमिका उपलब्ध होताच ती निष्पक्षपणे व वस्तुनिष्ठ पद्धतीने S9 TV न्यूजच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात येईल. S9 TV न्यूजसाठी शरद पवार, चिंचवे. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.